टुडे 24 न्यूज सत्य परिस्थितीचा सविस्तर आढावा। जागतिक स्तनपान सप्ताहानिमित्त 1 ते 7 ऑगस्ट या कालावधीत पूर्णा येथील ग्रामीण रुग्णालयात विविध जनजागृती उपक्रमांचं आयोजन करण्यात आलं। आईचं दूधच बाळासाठी सर्वोत्तम पोषण आहे हा संदेश समाजापर्यंत पोहोचवण्याच्या उद्देशाने आयोजित या उपक्रमाला नवमातांचा उत्स्फूर्तपणे प्रतिसाद लाभलाय। स्तनपानाचे महत्त्व, माता आणि बालकांच्या आरोग्याची काळजी, समतोल आहार आणि योग्य बाळ संगोपन याविषयी तज्ञ डॉक्टरांनी सविस्तर मार्गदर्शन केलंय। ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉक्टर लक्ष्मण नाईक यांच्या मार्गदर्शनाखाली झालेल्या कार्यक्रमात नवमातांना प्रसूतीनंतर शक्य तितक्या लवकर बाळाला स्तनपान सुरू करण्याचे महत्त्व समजावून सांगण्यात आलं। जन्मानंतरच्या पहिल्या तासात दिलं जाणारं आईचं पहिलं दूध हे बाळासाठी अत्यंत पौष्टिक आणि रोगप्रतिकारक शक्ती वाढवणारं असल्याचं सांगण्यात आलंय। तसंच जन्मानंतरचं पहिलं 6 महिने बाळाला केवळ आईचं दूधच द्यावं आणि त्यानंतर पूरक आहारासह स्तनपान सुरू ठेवावं असं आवाहन करण्यात आलंय। कार्यक्रमादरम्यान मातांच्या आरोग्यालाही तितकेच महत्त्व देण्यात आले। स्तनपान करणाऱ्या मातांनी समतोल, सकस आणि प्रथिनयुक्त आहार घेणं का आवश्यक आहे याबाबत सविस्तर माहिती देण्यात आली आहे। प्रथिने, लोह, कॅल्शियम आणि जीवनसत्वांनी युक्त आहाराचा आईच्या आरोग्यावर तसंच बाळाच्या वाढीवर होणारा सकारात्मक परिणाम स्पष्ट करण्यात आलाय। दैनंदिन आहारात कडधान्य, दूध आणि दुग्धजन्य पदार्थ, अंडी, आहारानुसार फळे, पालेभाज्या आणि इतर पौष्टिक अन्न पदार्थांचा समावेश करण्याचा सल्ला देण्यात आलाय। यावेळी विविध फळे, पालेभाज्या आणि पौष्टिक अन्न पदार्थांचे प्रदर्शन भरवण्यात आलंय। प्रत्यक्ष प्रात्यक्षिकांच्या माध्यमातून मातांना संतुलित आहाराची माहितीही देण्यात आली। उपस्थित महिलांनी विविध शंकांचं निरसन करून तज्ञ डॉक्टरांकडून मार्गदर्शन घेतलंय। या उपक्रमात डॉक्टर नितीन नरवडे, डॉक्टर आकाश उमाटे, इंचार्ज सिंड्रेला वाघमारे, नंदिनी गुट्टे, रुपाली अकोलकरसी, यू कदम, महेंद्र मकरंद, फारुकी अब्दुल वहीद यांच्यासह ग्रामीण रुग्णालयातील अधिकारी, कर्मचारी आणि परिचारिकांनी सक्रिय सहभाग घेतला। तसंच सनराइज नर्सिंग कॉलेजच्या विद्यार्थ्यांनी जनजागृती अभियानात उत्साहानं सहभागी होत मातांना मार्गदर्शन करण्यास सहकार्य केलं। स्तनपानाबाबत समाजात असलेले गैरसमज दूर करून प्रत्येक नवजात बालकाला आईच्या दुधाचा लाभ मिळावा, माता बालकांचे आरोग्य अधिक सुदृढ व्हावे आणि कुपोषण मुक्त समाज घडवण्यास हातभार लागावा हा या उपक्रमामागील प्रमुख उद्देश असल्याचं आयोजकांनी सांगितलं। ग्रामीण रुग्णालयामार्फत भविष्यातही अशा आरोग्य जनजागृती उपक्रमांचं सातत्यानं आयोजन करण्यात येणार असल्याची माहिती यावेळी देण्यात आली आहे। महाराष्ट्र टुडे मराठीसाठी ब्युरो रिपोर्ट सुशील गायकवाड, पूर्णा, परभणी। आजच महाराष्ट्र टुडे 24 न्यूजला सबस्क्राईब करा आणि सत्य परिस्थितीचा सविस्तर आढावा पहा।